राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर पाहूया कोणता शासन निर्णय आहे. तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 2/2/2026 रोजी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1/1/2026 ते दिनांक 31/12/2026 या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सदर निर्णयामध्ये जोडण्यात आलेला आहे. आता सदर दर्शविण्यात आलेल्या प्रति युनिट करिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांना प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी दिनांक 1/1/2026 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांच्या वारसांना सदर नमूद देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर योजनेमधील संचित रकमांवर दिनांक 1/1/2026 पासून दर शेकडा 7.1% दराने व्याज आकारण्यात आले आहेत. आता राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर शेकडा 4% दरात कोणताही बदल झालेला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत. थँक्यू.